अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय पहिला. देवराय व श्री काशीनाथ पंडितांचे समागम भेट वृत्तांत कथा प्रारंभ. पूर्वयुगात महाराष्ट्र देशातील एका गावामध्ये श्री श्रीपाद श्री वल्लभांचा परमभक्त वल्लभेश या ब्राह्मणाच्या वंशामध्ये देवरायचा जन्म झाला. तो अत्यंत निष्ठावान, महाज्ञानी व वेदशास्त्रात पारंगत होता. तो लहानपणापासूनच आपले कुलदैवत श्रीपाद श्री वल्लभांची भक्ती करीत असे. देवराय महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रसिद्ध दत्तक्षेत्रांचे दर्शन करण्यासाठी निघाला. तो सतत श्रीपाद श्री वल्लभांचे ध्यान स्मरण करीत प्रवास करीत होता. श्री दत्तक्षेत्रांचे दर्शन करीत करीत तो कर्नाटकातील कृष्णा नदीच्या 2 प्रवाहांमध्ये असलेले बेट, जे श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी कुरोपूर येथे पोहोचला. गुरुपूरला श्रीपाद श्री वल्लभ स्वामी दिव्य पादुकांच्या रूपात विराजमान आहेत. महान भक्त देवराय तेथे राहून दिव्य पादुकांची पूजा अर्चना करू लागला. त्याचबरोबर गुरुपूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी केलेल्या लीला विशेषांचे अनुभव कथन करणारा कोणी भक्त भेटतो का, याचा तपास करीत होता. श्रीपादजींच्या लीला कथन करणाऱ्याला भेटण्यास तो खूप उत्सुक होता, परंतु अनंत प्रयत्न करूनही असा कोणी भक्त त्याला भेटला नाही. त्यामुळे निराश होऊन त्याने रात्रंदिवस श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुरू केला. या मंत्र जपाला 6 दिवस झाले. निरंकार उपवासामुळे 7व्या दिवशी त्याला ग्लानी आली. त्या ग्लानीतच त्याला स्वप्नात एका संताचे दर्शन झाले. ते साक्षात श्रीपाद श्री वल्लभ स्वामीच होते. देवरायाने स्वप्नातच त्यांना साष्टांग नमस्कार केला. स्वप्नातील संत देवरायाच्या नमस्काराने संतुष्ट झाले व म्हणाले, तुला जर खरोखरीच मनापासून उत्सुकता असेल तर तू श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरील आंध्र प्रदेशातले श्री पिठिकापूर या गावी जा. तेथे तुझ्या मनातील आशा आकांक्षा पूर्ण होतील. जेव्हा भक्त देवराय जागृतावस्थेत आला तेव्हा स्वप्नातील प्रसंग आठवून आनंदित झाला. त्याने श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांना वंदन करून प्रयाण केले व महत् प्रवासानंतर पिठिकापूरला पोचला. येथे श्री दत्तात्रेयांचा कलियुगातील प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्याविषयी पिठिकापूर वासियांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांना श्रीपादगया क्षेत्रातील नैऋत्य दिशेस असलेली श्री दत्तात्रय मूर्ती दाखविली. भक्त देवरायाने स्वामींचे स्तुतिगान केले आणि स्वामी चरित्र व लीलामृत जाणून घेण्याच्या संकल्पासह श्रीपाद श्री वल्लभांच्या दत्तात्रेयांच्या मंदिराजवळ अखंड ज्योत लावून दिवस रात्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुरू केला. एका आठवड्यानंतर तेच संत पुन्हा स्वप्नात आले. त्या संतांच्या बरोबर पंडिताच्या रूपात स्वामींनी येऊन देवरायाला विचारले, वत्सा, इतका त्रास सहन करून तू इथपर्यंत कसा काय पोचलास? तू इथपर्यंत कोणत्या उद्देशाने आला आहेस? इथे तर खूप थोडे लोक या मूर्तीची पूजा करतात. तू या स्वामींचे स्मरण कशासाठी करीत आहेस? शेवटी तुझी इच्छा तरी काय आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या तेजपुंज ब्राह्मणाला पाहून हे साक्षात श्रीपाद श्री वल्लभच आहेत असे ओळखून देवरायाने त्यांना साष्टांग दंडवत घातला व म्हणाला, मी महाराष्ट्र प्रदेशातील राहणारा आहे. मी श्रीपाद श्री वल्लभांचा परमभक्त वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाचा वंशज देवराय आहे. लहानपणापासूनच माझ्या मनात स्वामी भक्ती उपजली आहे. मी निरंतर श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण व भजन करीत महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व प्रसिद्ध दत्त देवस्थानांचे दर्शन घेत प्रवास केला व आमचे कुलदैवत श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी असलेल्या गुरुपूरला पोचलो. तेथे स्वामींच्या जन्माविषयी व त्यांच्या लीलांविषयी जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु निराशाच पदरी पडली. स्वामींच्या विषयी काहीही माहिती देण्यास तेथील लोकांनी असमर्थता व्यक्त केली. मी काहीही करून स्वामींच्या जन्माविषयी व लीलांविषयी जाणून घेण्याचा दृढ संकल्प करून रात्रंदिवस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करू लागलो. निराहार असल्यामुळे मला 7व्या दिवशी ग्लानी आली व त्यात एक स्वप्न पडले. स्वप्नात एका साधूने मला सांगितले
तुला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर तू गोदावरी नदीच्या तीरावरील आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या त्यांच्या जन्मगावी जा. त्या ठिकाणी तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. देवरायाने पंडितांना प्रश्न विचारला. आपणाला पाहून मला असा प्रश्न पडतो की आपण कोण आहात? आपले स्थान कोणते? स्वप्नातील संतांच्या बरोबर आपणाला पाहून आपण साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आहात असे मी मानतो. आपण श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या जन्माचा वृत्तांत व त्यांच्या लीलांचा वृत्तांत कथन करून माझ्या जन्माचे सार्थक करा. मी आपल्या चरणांना वंदन करतो. तेव्हा पंडिताने सांगितले की अरे देवराया, मी कश्यप गोत्रातील आहे. माझे नाव काशीनाथ आहे. मी वेदांगाचे अध्ययन केलेले आहे. आमचे कुलदैवत असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या आदेशानुसार तुझ्याकडून श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत लिहून घेण्यासाठीच मला येथे यावे लागले आहे. आमचे पूर्वज दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभांचेच भक्त होते. आमच्या वंश परंपरेने श्रीपाद श्री वल्लभ लीलांचे पारायण करून करून ते मुखोद्गत झाले आहे. त्यांच्या लीलांचे वर्णन करीत असताना अत्यंत आनंद मिळतो. तू सुद्धा या स्वामी लीलांचे श्रद्धेने श्रवण करून स्वामींचा अनुग्रह प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे पादगया क्षेत्रातील श्रीपाद श्री वल्लभ मंदिराजवळील औदुंबर वृक्षाच्या छायेत बसून श्री काशीनाथ पंडितांनी देवरायला श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत कथन करण्यास सुरुवात केली. हे देवराय, ऐक. श्रीपाद श्री वल्लभ स्मर्तुगामी आहेत. किंचितशीही भक्ती मनात ठेवून श्रद्धेने त्यांचे स्मरण केले असता ते त्वरित येऊन अनुग्रह देतात. ते अत्यंत सुलभतेने भक्तांना प्राप्त होतात. आपल्या छायेप्रमाणे स्वामी सतत आपल्याबरोबर असतात. दत्त महाराज धर्माच्या उद्धारार्थ व आपल्या भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी अनेक अवतार धारण करून जिज्ञासू, ज्ञानपिपासू, भक्तिभावना ठेवणाऱ्या भक्तांवर चारी दिशांनी अनुग्रह करतात. जो मनापासून दत्त महाराजांची भक्ती करतो त्याला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. गुरूंची भक्ती सेवा करण्याचे महत्भाग्य जन्मजन्मीच्या पुण्याईच्या फलस्वरूपच मिळत असते. श्लोक: ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरोपदम, मंत्रमूलम गुरोवाक्यम, मोक्षमूलम गुरोः कृपा. गुरुमूर्ती ध्यानाचे मूल आहे. गुरुमूर्ती पादपूजा पूजेचे मूल आहे. गुरुमूर्ती वाक्य हे मंत्राचे मूळ आहे. मोक्षाचे मूल गुरुकृपा आहे. गुरूंच्या कृपेशिवाय आपण या धर्तीवर मोक्ष प्राप्त करू शकत नाही. हे सर्व ऐकल्यावर देवराय आनंदित होऊन श्री काशीनाथ पंडितांना म्हणाला, हे स्वामी गुरुदेवा, या क्षणापासून आपणच माझे गुरु आहात. मी तुम्हाला आमचे कुलदैवत श्रीपाद श्री वल्लभच मानतो. आजपासून मी आपल्या सेवेत मग्न होईन. आपण माझ्यावर दया करून ब्रह्मानंद मिळवून देणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ लीलामृताचा अनुग्रह करा. असे म्हणून देवरायने श्री काशीनाथ पंडितांच्या चरणांना मिठीच मारली. श्रीपाद श्री वल्लभ भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना पुनरावृत्तीरहित ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देतील. जो स्वामींच्या लीलांचे श्रद्धापूर्वक अनुष्ठान करीन त्याला सर्व सुखांची प्राप्ती होईल. हा पवित्र ग्रंथ पूजा मंदिरात ठेवल्यास घराच्या अंगणात कामधेनू, परसदारी कल्पवृक्ष व हातात चिंतामणी नावाचे रत्न असेल. या लीलामृताचे सतत पान करणाऱ्यास कोणत्याच चिंतेचा स्पर्शही होणार नाही. श्रीपाद श्री वल्लभ लीलामृताविषयी जो कोणी अनुचित शब्द उच्चारेल, मनात शंका कुशंका बाळगील, त्याला अपमान, संकटे, अनेक कष्ट भोगावे लागतील. स्वामी भक्तांची जो कोणी चेष्टा करेल त्याला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल, असे श्री काशीनाथ पंडितांनी सांगितले. पहिल्या प्रथम आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माच्या वेळी घडलेल्या विशेष घटनांच्या विषयी माहिती जाणून घेऊया. कृतयुगामध्ये अत्रि ऋषींची पत्नी सती अनुसया हिने आपल्या पतिव्रत्याच्या प्रभावाने सुमती देवीच्या कुष्ठरोगाने पीडित पतीला रोगमुक्त करून संपूर्ण स्वस्थ केले, असे देवरायला श्री काशीनाथ पंडितांनी सांगितले. हा अध्याय भक्ती श्रद्धापूर्वक पारायण किंवा श्रवण करणाऱ्याला
श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य दर्शन व अनुग्रह प्राप्त होईल. श्रीपाद श्री वल्लभ लीलामृतातील प्रथम अध्यायात श्रीपादजींच्या दिव्य महिमांतर्गत देवराय व श्री काशीनाथ पंडितांचा समागम वृत्तांत संपूर्णम. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.